पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. वाशीत आई मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली असून भांडणाच्या रागातून मुलाकडून आईची निर्घृण हत्या करण्यात आली. नवी मुंबईतील वाशी सेक्टर 11 मधील अष्टविनायक सोसायटीत आई मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. किरकोळ कौटुंबिक वादातून मुलानेच आपल्या आईची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. त्यानंतर तिचे डोके जमिनीवर आपटल्याचेही पोलीस तपासात समोर आले आहे. आई आपल्या पत्नीला पुरेसे महत्त्व देत नसून मुलीची बाजू घेत असल्याच्या कारणावरून मुलाच्या मनात आईबद्दल राग होता. 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी घरात याच कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर इतके टोकाला गेले की मुलाने आईवरच जीवघेणा हल्ला केला आणि आज तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेनंतर वाशी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी मुलाला अटक केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. काल दिनांक 9 ऑगस्ट 2026 रोजी संध्याकाळी रविवारी संध्याकाळी 6 ते 9:30च्या दरम्यान एक जुहूगाव या ठिकाणी राहणारा एक मुलगा आहे, महेश रत्नाकर कदम, वय 43 वर्ष, हा अष्टविनायक सोसायटी या ठिकाणी राहतो. त्याने किरकोळ वादातून त्याची आई मंदा रत्नाकर कदम, 65 वर्ष वयाची आहे, तिचा गळा आवळून तिचा किरकोळ याच्यामध्ये प्रापंचिक गोष्टीमध्ये लक्ष देते, मुलीच्याच कडे फक्त बघते, मुलाच्या संसाराकडे बघत नाही. या गोष्टीचा राग मनात धरून त्याने तिच्या कपड्याने गळा आवळून तिला तसंच फरशीवर तिचं डोकं जोरात आपटल्यामुळे तिचा गंभीर दुखापत करून तिचा खून केलेला आहे. सदर प्रकरणी आम्ही मंदा रत्नाकर कदम यांचे जे जावई आहेत श्री मंगेश देवळेकर, हे मानखुर्द येथे राहणार आहेत, त्यांनी तक्रार दिली आणि त्यावरून आम्ही हा गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्हा क्रमांक आहे 370/26 आणि BNSS कलम 103/1. त्याप्रमाणे आम्ही 10/8/2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि त्यामध्ये जो महिलेचा मुलगा आरोपी महेश रत्नाकर कदम यास आम्ही अटक केलेली आहे गुन्ह्यामध्ये आणि गुन्ह्याचा तपास चालू आहे. आज आरोपीला रिमांडसाठी आम्ही माननीय बेलापूर कोर्ट याच्या न्यायालयात हजर केलं होतं. त्या ठिकाणी आम्हाला 13 तारखेपर्यंत आरोपीचा कस्टडी मिळालेली आहे, पोलीस कोठडी रिमांड मिळालेला आहे आणि गुन्ह्याचा तपास आम्ही करत आहोत. आम्हाला असं दिसतंय की आरोपीचा आणि आईचे संबंधामध्ये थोडासा हे नव्हते, व्यवस्थित नव्हते. जो आरोपी आहे महेश त्याची मिसेस बायको जी आहे ती अंबरनाथ येथे राहण्यासाठी आहे आणि त्या दोघांमध्ये आई आणि मुलामध्ये बायको लांब राहते या कारणावरून त्यांच्यात वाद होता की तिला वाशीत राहायला काय येऊन देत नाही, या गोष्टीवर वाद होता. त्याचप्रमाणे आई जी आहे ती फक्त मुलीचाच जास्त विचार करते आणि मुलाकडे, त्याच्या संसाराकडे कमी लक्ष देते. त्याबद्दल त्याच्या मनात आईबद्दल आकस होता आणि त्याच्यातून त्या दोघांमध्ये नेहमी वादावादी व्हायची. हेच कारणामुळे त्यांचा आज काल रात्री हा प्रकार घडलेला आहे. मिळालेली आहे आरोपीची. आम्ही याचा सखोल तपास करू याच्यामध्ये आणि फॅक्ट काय ते आम्ही तपासू. तुमचं नाव काय ताई? रुपाली. पूर्ण नाव? रुपाली मंगेश देवळेकर. तुम्ही कोण? त्यांच्या नाव माझं मेघा आहे. मेघा, पूर्ण सांगा नाव. मेघा रत्नाकर कदम. ओके. आता हे जे काल जे झालेलं आहे, ह्या तुमच्या काल जो मर्डर झाला ह्या माझी आई होती. मग तर तुम्हाला कसं कळालं? तुम्ही त्यांच्या संग राहता की कुठं राहता? मी त्यांच्यासोबत राहत नाही, मी मानपूरला राहते. येऊन जाऊन असते. कधी आई गावावरून येते ना तेव्हा भेटायला येते, त्याच्यानंतर जाते. पण काल मी गेलीच नाही तिला भेटायला. ओके. मग आता घरी कोण कोण असायचं? ती आणि भाऊ माझा राहायचा. बरं. मग आता हे कशाच्या कोणत्या वादातून झालेलं आहे? आता ते तर काय मला एवढं माहिती नाही. मी जेव्हा तिथे पोचली तेव्हा समजलं की वाद झाला ते ह्याच्यामुळे प्रॉपर्टीवरून. ओके, ठीक आहे. आता काय तुमची काय मागणी काय आहे? मागणी माझी काही नाही, त्याला सोडायचंच नाही ना, त्याला बोलवायचं ना, अग्नी द्यायला बोलवायची, कशालाच बोलवायची नाही, अजिबात नाही सोडायची त्याला. ठीक आहे. तुम्ही त्यांच्या लेक आहात? लेक आहे मी. तुम्ही कोण ताई? तुमची काय मागणी आहे आता? तिला न्याय मिळाला. तुमची काय ताई मागणी? माझं पण तेच म्हणणं आहे, माझ्या चिंतेला न्याय मिळालाच पाहिजे. बरं, ठीक आहे, चालेल. ठीक आहे, धन्यवाद.